नमस्कार. शिक्षक दिनानिमित्त अत्यंत प्रभावी भाषण. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आज 5 सप्टेंबर, भारताचे दुसरे राष्ट्रपती, थोर शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. या महान व्यक्तीच्या कार्याला आदरांजली म्हणून आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. आजच्या या शुभ प्रसंगी माझ्या जीवनाला आकार देणाऱ्या आणि मला योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्व शिक्षकांना मी मनापासून नमन वंदन करतो. शिक्षक म्हणजे काय? शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान देणारा व्यक्ती नाही, तर ते आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात, जे आपल्यातील सुप्त गुणांना बाहेर आणतात आणि आपल्याला स्वतःची खरी ओळख करून देतात. शिक्षक हे कुंभारासारखे असतात, जे मातीला आकार देऊन सुंदर घडवतात. तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात, त्यांच्या जीवनाला सुयोग्य दिशा देतात. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण शिक्षक आपल्याला जगण्याची कला शिकवतात. ते आपल्याला केवळ अक्षर ओळख करू देत नाहीत, तर चांगले वाईट, सत्य असत्य यातील फरक समजावून सांगतात. ते आपल्याला केवळ यशस्वी होण्यासाठीच नव्हे, तर एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित करत असतात. शिक्षक आणि त्यांच्या भूमिकेचं महत्त्व. शिक्षक हे समाजाचा आणि राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षक हे देशाचा खरा भाग्यविधाता आहे. कुठल्याही देशाची प्रगती त्या देशातील शिक्षण व्यवस्थेवर आणि शिक्षकांवरती अवलंबून असते. शिक्षकांनी दिलेले ज्ञान, संस्कार आणि शिकवण ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या यशामागे त्यांच्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी केवळ ज्ञानच दिले नाही, तर जीवनातील आव्हानांना तोंड देण्याची शक्ती आणि आत्मविश्वास देखील दिला. आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान मिळवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पण पुस्तके किंवा इंटरनेट, ChatGPT किंवा AI कधीही शिक्षकाची जागा, स्थान घेऊ शकत नाही. कारण शिक्षक हा फक्त केवळ माहिती देत नाही, तर ती माहिती जीवनात कशी वापरावी हे शिकवतात. ते आपल्याला केवळ शिक्षण देत नाहीत, तर त्यांच्या प्रेमळ स्पर्शानं आणि मार्गदर्शनानं आपल्या व्यक्तिमत्वाला पूर्णत्व देतात. आपली जबाबदारी. डॉक्टर राधाकृष्णन यांनी एकदा म्हटलं होतं की माझ्या जन्मदिनापेक्षा तो शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास मला जास्तीत जास्त आनंद होईल. त्यांच्या या विचारातून शिक्षकांच्या कार्याचं महत्त्व आपल्याला दिसून येतं. या विशेष दिनी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवूया की आपल्या शिक्षकांचा आदर करणं, त्यांचं ऐकणं आणि त्यांनी दिलेलं ज्ञान योग्य प्रकारे वापरणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. परिश्रमपूर्वक अभ्यास करून आपल्या देशाच्या उभारणीत हातभार लावणं हीच आपल्या शिक्षकांच्या उपकारांची खरी परतफेड ठरेल. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला असे गुरु लाभले आहेत, जे आपल्याला ज्ञानाची शिदोरी देत आहेत. त्यांच्या या योगदानाला मी सलाम करतो. पुन्हा एकदा माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना, उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रा, कसा वाटला हा शिक्षक दिनाचं अत्यंत प्रभावी भाषण? तर हे भाषण आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि हो, आपल्या सर्वांना मी विनंती करेल की आपल्या राज्यातील सूत्रसंचालन भाषण मोफत शिकवणारा पहिला मराठी यूट्यूब चॅनल, तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.